श्री स्वामी समर्थ. दत्तगुरूंची साधी सोपी दैनंदिन उपासना आणि संकट निवारक उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. दत्तगुरूंची सेवा रोज करता यावी अशी साधी सोपी सरळ आणि अतिशय कमी वेळात होईल अशी उपासना मी सांगणार आहे. या नित्य उपासनेसोबत दत्तगुरूंची सेवा आणि अनिष्ट गुरुग्रहांसाठी दत्तगुरूंचे काही उपाय सांगणार आहे. श्री दत्तगुरूंची उपासना करताना काही गोष्टी टाळा आणि काही करा. श्री दत्तगुरूंची उपासना करत असताना उपासना कटाक्षाने पाळावी आवश्यक आहे. प्रत्येक गुरुवारी मद्य मांसादी अन्न भक्षण करू नये. साधे पौष्टिक आणि सात्विक अन्न खावे. गुरुवार आणि पौर्णिमा तिथी श्री गुरूंना विशेष प्रिय आहे. या वार तिथीला आचरणात सात्विकता असावी. अन्नदान करावे. कोणासही घरी आल्यावर विनमुख पाठवू नये. भोजन करताना खाली काहीतरी पांघरलेले असावे. अन्नात गुरुवार पौर्णिमा कांदा लसूण असू नये. गुरुवारी पौर्णिमेला शिवीगाळ व अभद्र बोलणे टाळावे. सोयर, सुतक आणि मासिक धर्म स्त्रिया असताना श्री दत्त पूजा करू नये. नामस्मरण केल्यास चालेल. गुरुवारी आणि पौर्णिमेला उपवास धरावा आणि रात्री एक वेळ भोजन करावे. सकाळी सात्विक फराळ करावा. दररोज दत्तगुरूचे नामस्मरण सकाळी उठल्यावर आणि रात्री आवश्यक आणि मनापासून करावे. गोरगरिबांना जमेल तेवढी यथाशक्ती मदत करा. कोणाचाही राग आणि द्वेष विनाकारण करू नका. नित्य करावयाची दत्तसेवा सांगणार आहे. गुरुवारचा उपवास नियमित करावा. गुरुवारी अभक्ष्य भक्षण करू नये. गुरुवारी साधे सोपे भोजन करावे. भोजनात गुरुवारच्या पिवळे पदार्थ अधिक असावेत. गुरुवारी नियमितपणे दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. दत्ताला गुरुवारी पिवळे पुष्प वाहावे. दर गुरुवारी एखादे दत्तस्तोत्र आवर्जून म्हणावे. गुरुवारी दत्तगुरूची एखादी पोथी वाचावी. गुरुवारी घरात दत्तगुरूंचे पंचोपचाराने पूजा करावी. दत्तगुरूंचा तुम्हाला अतिशय आवडणारा कोणताही एखादा मंत्र तुम्ही नियमितपणे व अधिकतर गुरुवारी म्हणावा. गुरुवारी अंगावर पिवळे वस्त्र परिधान करावे. गुरुवारी एखाद्या तरी पिवळ्या वस्तूचे दान करावे. दत्तगुरूच्या मंदिरात भजन असल्यास तेथे जाऊन ते ऐकावे. दत्तगुरूंचे कोठेही कीर्तन असल्यास तेही ऐकावे. दत्तगुरूवरील धार्मिक व्याख्यान असल्यास ते ऐकावे. दत्तगुरूंचे गुरुवारी पारायण असल्यास त्यात भाग घ्यावा. दत्त मंदिरात प्रसादाचे वाटप करावे. गुरुवारी दत्तगुरूंचे ध्यान करावे. दत्तगुरूंना गुरुवारी उठल्यावर प्रथम वंदन करावे. गुरुवारी सतत दत्तगुरूंचे स्मरण करावे. गुरुवारी दत्तात्रेय वज्र कवच स्तोत्र वाचावेत. त्रिपुरा रहस्य हा ग्रंथ विकत घेऊन घरात ठेवावा व दर गुरुवारी या ग्रंथाची पूजा करावी. हा ग्रंथ नियमित वाचावा. या ग्रंथामुळे घरात शांतता आणि सौख्य नांदेल. हा ग्रंथ दत्तगुरूंच्या सेवेतील महत्त्वाचा ग्रंथ आहे. दर गुरुवारी गाईला गुळघास आणि लाडू खायला द्यावा. गाय हे दत्तगुरूंचे वाहन आहे. दर गुरुवारी कुत्र्याला पोळी भाकरी खायला द्यावी. श्री दत्तात्रेय सिद्ध करून घ्यावे व गुरुवारी आणि दर पौर्णिमेला या यंत्राची पूजा करावी. घरात एकतरी दत्तगुरूची तसबीर दर्शनीला भागात लावावी. दत्तगुरूंची तसबीर ही उत्तर दिशेला लावावी आणि या तसबिरीला रोज मनोभावे नमस्कार करावा. दत्तगुरूंच्या तसबिरीसमोर रोज 27 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा. त्यायोगे समस्यामुक्ती लाभून सुखशांती मिळेल. दर गुरुवारी श्री गुरुचरित्र ग्रंथावर एक पिवळे फूल वाहावे. गुरुवारी शक्यतो पिवळी वस्त्रे परिधान करावीत. दत्तगुरूंच्या कोणत्याही एका अवतारी पुरुषाची सेवा गुरुवारी करावी. दत्त संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न करावा. दत्त क्षेत्रे दत्त मंदिरात गुरुवारी दानधर्म करावा. 11 गुरुवार सलग उपवास करावा. गुरुचरित्राची 12 पारायणे स्वतः करावीत. गुरुचरित्राची 12 पारायणे ब्राह्मणाकरवी करून घेणे इष्ट. दत्तभावनी या दत्तस्तोत्राचे नियमित पठण करावे.
गुरुवारी आवर्जून वाचावे. संपूर्ण व सलग 1 वर्ष सत्य दत्त पोथीचे स्वतः नियमित वाचन करावे. 15 गुरुवार दत्त मंदिरात जाऊन केशर अर्पण करावे. 15 गुरुवार नियमित व सलग उपवास धरावा. 5 गुरुवार दत्त मंदिरात जाऊन दत्त पादुकांवर चण्याची भिजलेली डाळ अर्पण करावी. 21 गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंच्या पादुकांची मनापासून पुष्प वाहून पूजा करावी. 21 गुरुवारी औदुंब वृक्षाचे यथासांग असे पंचोपचाराने पूजन करावे. त्याला वंदन करावे. गुरुग्रहाचे एकूण 19,000 जप करावा. ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान करावे. दत्तस्तुती या दत्तगुरूंच्या स्तोत्राचे नित्य व गुरुवारी आवर्जून पठण करावे. गुरुलीलामृत पोथीचे वाचन करावे. गुरुगीता या पोथीचे नित्य वाचन करावे. एकमुखी दत्ताचे पूजन करावे. स्त्रियांनी पिवळ्या वस्त्राने सुवासिनीची ओटी 5 गुरुवारी भरावी. गुरुवारी भिकाऱ्यांना पिवळे वस्त्र दान देवे. गुरुपुष्यामृत योगात योग असताना सुवर्ण सोन्याचे दान करावे. गाणगापूर या दत्तक्षेत्री जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घ्यावे. उंबरवृक्षाची मुळे आणून त्याचे नित्य पूजन करावे. ती देव्हाऱ्यात ठेवावे. दर गुरुवारी उंबरवृक्षाला जल द्यावे. 21 गुरुवार उंबरवृक्षाखाली तुपाचा दिवा लावावा व मनोभावे वंदन करावे. नरसोबाची वाडी येथे जाऊन दत्तगुरूंचे वर्षातून किमान एकदा तरी मनोभावे दर्शन घ्यावे. रोज 1 माळ दत्तगुरूंचे नामस्मरण करावे. चातुर्मासात चाफ्याच्या फुलांनी दत्तगुरूंची यथासांग पूजा करावी. त्यांना वंदन करावे. गुरुपौर्णिमेचा उपवास वर्षातून एकदा धरावा. गुरुपौर्णिमेला यथाशक्ती दानधर्म करावा. गुरुवारी यथाशक्ती पिवळे अन्न गरीब लोकांना दान करायचे. अन्न वाटायचे. दत्त जयंतीला उपवास करायचा आणि त्याच दिवशी यथाशक्ती दान करायचे. दर गुरुवारी सत्पुरुषांची मनोभावे पूजा करावी. गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, साई बाबा यांची. श्री स्वामी समर्थ.